456 अर्ज, प्रचंड दबाव. ठाकरे गटाच्या मुलाखतीत इच्छुकांची झुंबड. शिवसेना उमेदवारीत जबरदस्त स्पर्धा. किरण काळेंचं मोठं वक्तव्य. अहिल्यानगरमध्ये आज शिवसेनेच्या उमेदवारी मुलाखतींची अक्षरशः राजकीय तापमान पेटवलं. पक्ष कार्यालयाबाहेर सकाळपासूनच समर्थकांच्या घोषणा, बॅनर, ढोल ताशांच्या गजरात इच्छुकांचे जबरदस्त शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले. ठाकरे गटाच्या मुलाखतींसाठी उमेदवारांनी गर्दी केली आणि वातावरण इतकं तंग झालं की जणू पक्षातीलच एक भव्य निवडणूक सुरू असल्याचा भास निर्माण झाला. आपली उमेदवारी पक्की व्हावी म्हणून प्रत्येक इच्छुकाने मागील 5 वर्षात केलेली सामाजिक राजकीय कामे जोरदारपणे मांडली. तरुण नेतृत्वाची उपस्थिती ठळक होती आणि नव्या चेहऱ्यांचाही मोठा उत्साह दिसून आला. मनपा, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तब्बल 456 अर्ज आल्याची पुष्टी नेतृत्वाने केली असून वरिष्ठ पातळीवरील छाननी प्रक्रिया आजपासून सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान महाविकास आघाडीतील चर्चांवर महानगर प्रमुख किरण काळे यांनी खुलं वक्तव्य करत सांगितलं, चर्चा सुरू आहेत, पण वेळ प्रसंगी शिवसेना स्वबळावर लढण्यास पूर्ण तयार आहे. जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी यांनीही स्पष्ट केले की तालुक्यानुसार समीकरणे वेगवेगळी असून जिथे शिवसेना मजबूत आहे तिथे अधिकाधिक जागा घेण्याची भूमिका कायम राहील. अहिल्यानगरच्या पुढील राजकारणात आजचा दिवस खरोखर निर्णायक वाटतो. अहिल्यानगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये मुलाखती पार पडल्यात. या ठिकाणी जिल्हा प्रमुख राजेंद्रजी दळवी, त्याच्यानंतर आमचे उपजिल्हा प्रमुख, उपशहर प्रमुख आणि सगळे पदाधिकारी, नगर शहर असेल, त्याचबरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल, या ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येनं म्हणजे आपण सकाळपासून या ठिकाणी पाहताय की लोक वाजत गाजत त्या ठिकाणी येत आहेत. म्हणजे एक मोठा जुलूस, मोठा उत्सव त्या ठिकाणी आहे. मला आज खरं तर एक खंत या निमित्तानं जाणवतीये की हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड आज आमच्यात नाहीयेत. आज जर भैया या ठिकाणी असते तर एक मोठी त्यांची सुद्धा ऊर्जा त्या ठिकाणी आमच्यावर असती, पण भैयांचा आशीर्वाद जो आहे तो तमाम शिवसैनिकांच्या बरोबर आहे. आज आम्हाला या ठिकाणी जी काही आकडेवारी आहे, लोकांनी या ठिकाणी जे इच्छुक म्हणून अर्ज केलेत तर त्या आकडेवारीची आता आम्ही या ठिकाणी पडताळणी करतो. पण तुम्हाला निश्चितपणे सांगतो की महानगरपालिकेसाठी 200 पेक्षा जास्त लोकांनी, एक्झॅक्ट आकडा आम्ही तुम्हाला सांगू, पण 200 पेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी मुलाखती दिल्यात. हे जे झेडपीचा आणि पंचायत आकडा राजा तुम्हाला सांगतील. अहिल्यानगर शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याकरता त्या ठिकाणी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, काँग्रेस असेल, यांच्यावर एक बैठक सुद्धा केलेली आहे. मनसे बरोबर देखील आमची त्या ठिकाणी चर्चा एक वेळा झालेली आहे. खासदार निलेश लंके हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत, त्यांच्याशी सुद्धा प्राथमिक बोलणं त्या ठिकाणी आमचं झालेलं आहे. तर या शहरामध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट अशी आमची शिवशक्ती भीमशक्तीची युती ती यापूर्वी झालेली, ती जाहीर पण झालेली आहे. आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे की सगळ्या समविचारी लोकांना, अन्य सुद्धा काही त्याच्यात लोक आहेत, पक्ष आहेत, त्यांना घेऊन एकत्र लढायचं. मात्र वेळ पडली तर स्वबळावर देखील लढण्याची पूर्ण तयारी त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. 17 प्रभागांमध्ये 68 त्या ठिकाणी जागा लढायच्यात आम्हाला. आज ज्या मुलाखती पार पडल्या त्या ठिकाणी 68च्या 68 जागांसाठी त्या ठिकाणी लोकांनी शिवसेनेची उमेदवारी मिळावी म्हणून या ठिकाणी आमच्या समोर त्यांच्या मुलाखती दिलेल्या आहेत, अर्ज केलेला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी शिवसेना जी आहे ती आपल्याला पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आमचे सगळेच नेते यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भगवा फडकताना आपल्याला दिसेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.